मुस्लिम समाजातल्या 3 वेळा तोंडी तलाक आणि बहुपत्नीत्वाच्या प्रथेला केंद्र सरकारनं विरोध दर्शवला आहे। या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ मुस्लिम विचारवंत अब्दुल कादिर मुकादम आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। मुकादम साहेब नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। थँक्यू। 3 वेळा तोंडी तलाक देण्याची ही जी प्रथा आहे त्याला केंद्र सरकारनं विरोध दर्शवला आहे आणि त्या अनुषंगानं प्रतिज्ञापत्र ही सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे। तर एक अभ्यासक म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे याच्यावर? त्याच्यापुढे एक थोडीशी एक गोष्ट सांगतो की स्वातंत्र्य काळामध्ये आणि पर्टिक्युलरली संविधान तयार झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली तेव्हापासून मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात परिवर्तन करण्याचा प्रश्न किंवा समान नागरी कायद्याचा प्रश्न हा सतत चर्चेत राहिलेला आहे। पण कुठल्याही वेळी शासनाने इतकी स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही। ती यावेळी या सरकारने घेतलेली आहे, म्हणून आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ती बरोबरच आहे। कारण 3दा तलाक एका बैठकीत देऊन जी स्त्री त्या घराची मालकीण होती तिला बेघर करणं, बेदखल करणं हा तिच्यावरती अन्याय होता आणि त्याबरोबरच तिच्या अधिकारांचाही तो भंग होता। त्यामुळे अशा तऱ्हेची भूमिका घेऊन त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे। बरं, आता ही 3 वेळेला तोंडी तलाक देण्याची जी प्रथा आहे किंवा बहुपत्नीत्वाची प्रथा आहे तर ती नेमकी काय आहे? ती नेमकी प्रकार आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला शर्यतचा थोडासा अर्थ समजून घ्यावा लागेल। शर्यत ह्याला आपण मराठी पर्यायी शब्द जर द्यायचा झाला तर आचारसंहिता हा देता येईल। आचारसंहिताप्रमाणे ज्याचा त्या अर्थात जसं व्यापक स्वरूप आहे तसं शर्यतचं आहे। त्या शर्यतमध्ये अनेक विषय आहेत, त्याच्यापैकी इस्लामी न्यायशास्त्र किंवा कायदा हा एक भाग आहे आणि या कायद्यामध्ये जसं विवाहाच्या आणि इतर गोष्टी आहे, वारसा हक्क आहे, क्रिमिनल लॉ आहे, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, असे सगळ्या तऱ्हेचे जे काही वेगवेगळे आहेत त्यामध्ये सामाजिक कायदा हा एक आहे। या सामाजिक कायद्याप्रमाणे ज्या तलाकाच्या एकूण प्रथा आहेत त्या प्रथेमधली एका बैठकीत 3दा तलाक हा शब्द करून घटस्फोट देणं हा एक आहे। पण त्याच्या अगोदरचे जे आहे की मासिक पाळी झाल्यानंतर जेव्हा ती स्त्री शुद्ध होते त्यावेळेस नवऱ्याने किंवा तिच्या पतीने तिला तलाक देण्याची आपली इच्छा निसंदिग्ध शब्दात स्पष्ट करू नये की मी तुला घटस्फोट देत आहे, हा एक पहिला प्रकार झाला। याला फारशी मान्यता अशी नाही आहे, भौतिक किंवा नैतिक मान्यता नाही आहे, पण त्याला तलाक एहसान म्हणतात। दुसरी जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, मोस्ट अप्रूव्ड, म्हणजे ज्याला धर्मशास्त्राचा, नैतिकतेचा आणि कायद्याचा आधार मानलं जातं अशी आहे ती एक प्रत्येक महिन्यात नंतर जेव्हा जेव्हा स्त्री मासिक पाळीतून शुद्ध होते त्या प्रत्येक वेळेला नवऱ्याने आपल्या पत्नीला सांगणं की मी तुला तलाक देणार आहे। अशा तऱ्हेने 3 पाळीच्या नंतर 3दा अशा प्रकार करून जेव्हा ही प्रक्रिया होते ती प्रक्रिया पूर्ण होते आणि मग तो घटस्फोट हा कंप्लीट पूर्ण झाला असं मानण्यात येतं। ह्या मधल्या काळामध्ये ह्याच्यातले काही मतभेद असतील, काही ज्या गोष्टी असतील तर त्यापासून काहीतरी मार्ग करण्याकरता सेटलमेंट करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत याचा उल्लेख कुराणात स्पष्टपणे आहे। आणि ते सुद्धा कसे कोणी प्रयत्न करायचे तर त्याबरोबर असं सांगण्यात येते की तिच्या 2 प्रतिनिधी तिच्यातर्फे आणि तिच्या पतीच्या तर्फे 2 प्रतिनिधी अशा चौघांनी एकत्र बसून त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, कशातून मतभेद झाले आहेत, ते किती गंभीर स्वरूपाचे आहेत, या सगळ्यांचा विचार करून जर असं काही मधला मार्ग निघत असेल तर ते घडून आणणं आणि अशी जर सेटलमेंट झाली का ती मग तलाकची प्रक्रिया रद्द होते आणि त्यांचा संसार पुढे लागू शकतो। याला मोस्ट अप्रूव्ड असं म्हटलं जातं। आणि तिसरी ही जी आहे की एका ह्या बैठकीत त्याने म्हणून सांगणं आणि मोकळं होणं। आता काही विधिज्ञांचं म्हणणं असं आहे की ही नवीन ॲडिशन आहे, मूळ कुराणात ही पद्धत नाही आहे आणि त्याला म्हणून त्याने असं ठरवलं की मोस्ट डिसलाईक्ड म्हणजे ईश्वराला अतिशय नको असलं एकूणच घटस्फोट हा प्रकार अल्लाला मान्य नाही, आपला नाराज आहे अशी कुराणाची भूमिका आहे। त्यातही एका बैठकीत 3दा शब्द वापरून तिला बेघर करणं हे तर जास्तच कठोर असं मानलं जातं। त्यामुळे याला काही तसा फारसा विशेष आधार नाही आहे आणि सुप्रीम कोर्टाने म्हणणे आणि आपल्या केंद्र सरकारने जे आपल्या प्रतिज्ञेत म्हणलेले हा तसा काही फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही, ह्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे। या अगोदर ह्याच्यामध्ये खूप फेरबदल झालेले आहेत, पण हे वास्तव स्वीकारायला मुस्लिम समाजाचे धार्मिक नेते आहेत किंवा धर्मपंडित आहेत तेच तयार नाहीत।
पण आपण असं म्हणतो की संसार हा दोघांचा असतो आणि संसारात थोडंसं भांड्याला भांडं लागणारं, वादविवाद होणारा, काही वेळेला एकमेकांच्या मतांशी आपण सहमत नसतो, परंतु अशा वेळेला केवळ एक भावनेच्या भारात म्हणा किंवा रागाच्या भारात एक तलाक 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 असं फक्त 3 वेळेला म्हणणं आणि त्या पत्नीपासून विभक्त होणं, याचा तसं म्हणलं तर ज्याचे जे परिणाम आहेत ते त्या महिलेलाच भोगावं लागतात. ते तर महिलेला याविषयी काय हो, सांगाल? ते कारण तो तलाक जर मोकळा होतो, दुसरं लग्न करायला तयार असतो. आता एक पत्नी असताना तो दुसरं लग्नच करतो. आता पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तो करतो, मग त्याचं काहीच नुकसान होत नसतं. सगळ्यात दुःख त्याचं होतं, कष्टदायक जीवन जिच्या वाट्याला येतं ती महिलाच असते. आणि सगळ्याच आपल्या समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे आपल्या इकडे असं सगळं दिसतं की सगळ्या अन्यायाची, अत्याचाराची जी बळी ठरते ती स्त्री ठरते. ह्या कायद्यामध्ये सुद्धा ह्या ज्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये तिलाच जास्त अन्याय सहन करावा लागतो. बरोबर. हे अगदी निस्संदिग्धच आहे त्याच्याबद्दल. म्हणून त्याच्यावरती काहीतरी आलं पाहिजे. हे गेले अनेक वर्ष स्वातंत्र्योत्तर काळात फार ह्याच्यात झालेलं आहे, पण प्रत्येक वेळेला मुस्लिम धर्मपंडितांच्या किंवा त्यांच्या सनातनी प्रवृत्तीला शरण जाऊन प्रत्येक शासनाने, प्रत्येक पक्षाच्या शासनाने हा प्रश्न टाळलेला आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेतली नाही. संविधानाचं काय म्हणणं आहे तेच लक्षात घेतलं नाही. शरीयतचा कायदा बदलला आहे का, की जन्मापासून तसा इंटॅक्ट आहे, याचीही कधी जाहीर चर्चा झाली नाही. आणि इतकं केल्यानंतर सुद्धा अगदी अलीकडचा गोष्ट विचार केला की ब्रिटिशांच्या राज्यात ब्रिटिशांनी शरीयतचा म्हणजे एकूण इस्लामी धर्मशास्त्राचा जवळजवळ 80% भाग रद्दबातल करून टाकलेला आहे. हे वास्तविक शिकवायला तयार नाही. आणि सगळ्यात त्यांना असं म्हटलं की आता आपल्याकडे क्रिमिनल लॉ की गुन्हेगारी संबंधीचा जो कायदा आहे तो इंडियन पिनल कोड किंवा भारतीय दंड संहिता आपण म्हणतो तो आज अस्तित्वात आहे. मुसलमानांनाही तोच कायदा आहे. त्यावेळेस ते असं म्हणत नाहीये की इस्लामचा जो शरीयत दंड विधान आहे ते आम्हाला लागू करा, असा आग्रह ते कधी धरत नाहीत. कारण त्याच्यामध्ये चोरी झाली तर हात तोडण्याची शिक्षा आहे, ती त्यांना नको आहे. फक्त सामाजिक बाबतीमध्ये स्त्रियांवरती काय अन्याय होत असेल त्या बाबतीत त्यांना काही सुखदुःख नाही आहे. आणि म्हणून एका बैठकीमध्ये अशा तऱ्हेचं तलाक देऊन तिला घराबाहेर काढणं हे अतिशय अमानुष आहे. आणि पैगंबरांच्या मूलभूत भूमिकेविषयी जर आपण केला तर त्याच्याशी ते सुसंगत आहे. कारण पैगंबरांनी स्त्रियांना सर्वप्रथम जगामध्ये मुस्लिम समाजातील स्त्रियांना, मुस्लिम महिलांना अधिकार दिलेले आहेत आणि मातेच्या चरणी स्वर्ग असतो असं त्यांनी नेहमी म्हटलेलं आहे. त्यांना मानणारे त्यांचेच अनुयायी आज स्त्रियांच्यावरती अन्याय करत आहेत. पण म्हणजे एकूणच आतापर्यंत हे जे सरकारने जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे ते एक चांगलं ठोस पाऊल उचललेलं आहे. ठोस पाऊल आहे. फक्त आता त्याने संविधानात असलेल्या तरतुदींचा आधार घेऊन या सुप्रीम कोर्टाने अशा तऱ्हेच्या परिवर्तनाला तयार असलं पाहिजे आणि ते परिवर्तन घडून आणले पाहिजे इथपर्यंत त्यांनी गेलं पाहिजे. आता आपण संविधानाचा उल्लेख केला तर संविधानाची नेमकी भूमिका काय आहे? संविधानाची भूमिका याविषयी अतिशय स्पष्ट आहे. आपण सेक्युलर भूमिका म्हणतो. आपलं सरकार कसं केलेलं आहे, आपली राजपद्धती सेक्युलर आहे, आपलं संविधान सेक्युलर आहे, सगळेजण म्हणतात. पण आज दिवसपर्यंत कुठल्याही सरकारने किंवा कुठल्याही राजकीय नेत्याने सेक्युलरिझमची स्पष्ट व्याख्या केलेली नाही. आणि ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजातील सनातनी धार्मिक नेत्यांनी मुस्लिम कायद्याच्या किंवा शरीयतच्या कायद्यातील परिवर्तनाला विरोध केलेला आहे त्या वेळेस त्या सनातन्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि शरीयतवरती श्रद्धा असणं हा आमच्या धार्मिक श्रद्धेचा अविभाज्य घटक आहे, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही अशी भूमिका घेतली. त्याला उत्तर देण्याची तयारी अजूनपर्यंत कुठल्याही सरकारने दाखवलेली नाही. ती दाखवण्याची वेळ आत्ता आलेली आहे. आता तुम्ही जे म्हणताय की 25व्या कलमानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला धर्मस्वातंत्र्य आहे, ते त्याचं पालन करण्याचं आहे, प्रचार करण्याचा आहे, प्रसार करण्याचा आहे, परंतु ते अबाधित नाही आहे. त्याला 2 उपकलमाने बाधा आणलेली आहे, मर्यादा घातलेल्या आहेत. त्या मर्यादा अतिशय महत्वाच्या आहेत. पण म्हणजे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जी सरकारने, केंद्र सरकारने भूमिका घेतली आहे हे एक चांगलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. चांगलं पाऊल आहे हे निश्चित म्हटलं पाहिजे. पण त्याच्याबरोबर त्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की संविधानाने जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला अनुसार मुस्लिम कायद्यातील ह्या अशा तऱ्हेच्या प्रथांना हे मर्यादा पडतील अशा तऱ्हेचा नवा कायदा करण्यापर्यंत त्यांनी ते नेलं पाहिजे. कारण 2 25 2 उपकलम सगळ्याचा विचारून मी आता त्या दृष्टीने जे न्यायालयिक जी काही लढाई असेल ती केंद्र सरकार लढेलच असे आपण आशा करूयात. आज आपण इथे आलात आणि याविषयी आपलं जे मत व्यक्त केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. मी आभार मानतो. मला इथे येऊन हे विचार व्यक्त करायची संधी दिलीत म्हणून मी धन्यवाद.